माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा. मला हा श्लोक वाचताना तीच संज्ञा पहिल्यांदा आठवली. आपलं आयुष्य पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. म्हणजे बुडबुड्याच्या आधी पाणी होतं, बुडबुड्याच्या नंतर सुद्धा पाणीच आहे. मधल्या काळामध्ये फक्त तो बुडबुडा तरंगांनी उत्पन्न झाला. अगदी त्याप्रमाणे आपण जन्माच्या आधी अव्यक्त होतो, जन्मानंतर मृत्यूनंतर आपण पुन्हा अव्यक्तातच विलीन होणार आहोत. मग या मधल्या काळात हे जे शरीर प्राप्त झालं याच्याबद्दल आपण कशाला शोक करायचा? खटाटोप कशासाठी पाहिजे की मला गुलाबजामुनच खायचा आहे, मग मला असोच घोर पाहिजे, मग मला हे एवढं स्वच्छच पाहिजे. मी अंबानींना सुद्धा विचारेन, तुम्ही 500 करोड तुम्ही लग्नामध्येच खर्च करणार आहात. आमच्याकडची लोक शेक भात बुंदी खाऊन सुद्धा तितकेच सुखाने घरी जातात. हो, तुमच्याकडे तुम्ही खूप काय काय आणलं असेल, खूप काय काय लोकांना दिलं असेल. म्हणजे हा जो खटाटोप आहे ना, फक्त आपण ह्या मधल्या बुडबुड्याच्या मनशांतीसाठी, त्याच्या अहंकारासाठी पूर्ण करत असतो. हा सगळा खटाटोप